घटनाच जर विकली जात असेल, लोकशाही विकली जात असेल, त्याला पुरावे नसतात ना. पुरावे ठेवून त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे ना. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोर्टामध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टात गेलेलो आहोत त्यांच्या निर्णयाविरुद्ध. लक्षात घ्या, हा पक्ष शिंद्यांना सहज मिळाला नाही आहे मेरिटवर. हा पक्ष विकला गेला, विकत दिला, आपला अधिकाराचा दुरुपयोग केला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्याची किंमत मिंद्यांनी निवडणूक आयोगाला मोजली आणि अमित शहा त्याच्यामध्ये सहभागी होते. तुमचा हा निकाल जो सुप्रीम कोर्टामध्ये लागेल हा आगामी काळासाठी दिशादर्शक असेल. माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो की माइलस्टोन जजमेंट. या देशात लोकशाही राहील की नाही, या देशामध्ये संविधानाचं प्रतिष्ठा राहते की नाही, आणि ह्या देशामध्ये अशा प्रकारची मनमानी यापुढे होणार की रोखली जाईल, या संदर्भातलं जजमेंट, निर्णय आणि निकाल आम्हाला अपेक्षित आहे. हा देश वाचवायचा असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाला जे कायद्याचं उल्लंघन झालं आहे, जी पक्ष विक्री झाली, त्या संदर्भामध्ये तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल. आम्ही स्वतः समोरचा जो आमची रायव्हल पार्टी आहे त्यांचा सगळा भर सेटिंगवर आहे. ते ठामपणे सांगतात निकाल आमच्या बाजूने लागेल. सुप्रीम कोर्ट तुम्ही विकत घेतला का? ते ठामपणे सांगतात नाही नाही निकाल आमच्या बाजूने. तसं आम्हाला वचन दिलेलं आहे. प्रॉमिस, फेवर कोणी प्रॉमिस दिलं आहे? नरेंद्र मोदींनी. कोणी प्रॉमिस दिलं आहे? अमित शहानी. सर्वोच्च न्यायालयाने अशी दखल घेतली पाहिजे. मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, असं जेव्हा गद्दारांना सांगितलं जातं प्रधानमंत्र्याकडून, तेव्हा मी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तुम्हाला निर्णय देईन. हे त्यांना सुचवायचं आहे का? हे त्यांना सुचवायचं आहे ना. पण मला खात्री आहे सर्वोच्च न्यायालय ज्या पद्धतीने ऐकत आहे, काही क्युरीज त्यांना येत आहेत, त्या विचारत आहेत, त्यानुसार मला असं वाटतं संविधानाचा विजय होईल आणि आम्ही पूर्णपणे फक्त मेरिटवर न्याय मागतो. कायद्यानुसार न्याय द्या. आणि समोर रायव्हल ग्रुप जो आहे त्याला आम्ही रायव्हल पार्टी म्हणतो, फुटीर गट, ते त्यांचा संपूर्ण भर हा सेटिंग आम्ही सेट केलं. हा त्यांचा शब्द आहे अनेकांचा. काय सेट केलं तुम्ही? आमचं सेटिंग झालं आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालय सेटिंगच्या गोष्टी करताय देशामध्ये. ज्या देशामध्ये सर्वोच्च न्यायमंदिर आहे तिथे आमचं सेटिंग झालं आहे आणि आम्हाला जसं प्रॉमिस आहे. कोणाचं प्रॉमिस आहे त्यांनी जाहीर करावं. नरेंद्र मोदींचं प्रॉमिस आहे की अमित शहाचं प्रॉमिस आहे? मग मी अमित शहाचं का असेल ते बघतो पार्लमेंटमध्येच. सर यानं धरून काल अमित शहा म्हणतात की मी तयार आहे चर्चेला. खोटं बोलतो तो माणूस. अहो घाबरलेला माणूस आहे तो. पाय लटपटत आहेत बघा तुम्ही, त्याचे हात लटपटत आहेत. खेळ संपलाय त्याचा. भविष्यात ते रिशफलमध्ये मंत्रिमंडळाच्या ते मंत्रिमंडळात जातील की नाही याची शंका मला वाटते. हे मी अत्यंत हे विधान धाडसी जरी असलं तरी खरं आहे. या देशामध्ये सध्या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत आणि त्याचं खापर नरेंद्र मोदींवर फुटलं जात आहे, त्याला जबाबदार स्वतः अमित शहा आहेत. हे मोदींना पटलेलं आहे. वाद आहे दोघांमध्ये, कळेल तुम्हाला लवकरच. हे मुळात अमित शहाना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी?